याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की थ्रेडिंगचा धागा कसा पकडायचा। आता तो धागा तुम्हाला पकडायला यायला लागला त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ती तो आयब्रोज कशी करायची। मग आयब्रोज करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आणि थ्रेडिंगचा धागा पकडून आपल्याला आयब्रोज कशी करायची तेच ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रॉपर लाईन कशी टाकायची आणि लाईन टाकत टाकत आयब्रोज कशी कंप्लीट करायची हे आज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। पार्लर क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन अपडेट असतील ते तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळेल। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशा पद्धतीने आपल्याला थ्रेडिंगचा धागा पकडून आधी सगळ्यात वर म्हणजे केस आपल्याला कपाळावरच्या आधी काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला लाईन टाकत जायची आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच। त्याच्यानंतर कपाळाची केस झाल्यानंतर आपल्याला आता खालच्या बाजूची आयब्रोज करायची आहे। खालच्या बाजूला जे एक्स्ट्राचे जे केस आहेत ते आधी काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला जेव्हा आपल्या आयब्रोचा आकार आपल्याला दिसायला लागेल त्यावेळेस हळूहळू आपल्याला लाईन टाकायची, जेणेकरून दोन्ही आयब्रोज आपल्या सेम होतील अशी आयब्रोज आपल्याला करायचे। सुरुवातीला तुम्ही हातावर ट्राय करू शकता किंवा पायावर ट्राय करू शकता। आयब्रोजचा शेप आपल्या पायावर किंवा हातावर ट्राय करून त्याच्यानुसार तुम्ही तिथे थ्रेडिंग करू शकता। डायरेक्ट जर तुम्हाला क्लायंटवर घ्यायचे नसेल तर तुम्ही ते देखील करू शकता। जर तुमच्या ओळखीचे कोण असेल तर त्यांच्या आयब्रोजवर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। सुरुवातीला त्रास होईल, सुरुवातीला चुकेल, पण एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तिसऱ्यांदा तुम्हाला व्यवस्थित आकार द्यायला जमेल। त्यामुळे थ्रेडिंग करताना जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची थ्रेडिंग मध्ये हात जास्त बसणार। जेवढी तुम्ही प्रॅक्टिस जास्त तेवढी तुमची थ्रेडिंग चांगली होणार आहे। त्यामुळे थ्रेडिंगची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही आयब्रोज सेम आहेत का हे बघायचं आहे। त्याच्यानंतर आयब्रोज करताच फोरहेडवर जे केस आहेत ते देखील आपल्याला इथे काढून टाकायचे आहे। अशा पद्धतीने क्लायंटला दोन्ही डोळ्यांना खालच्या बाजूने पकडायला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर स्किन टाईट करून घ्यायला सांगितल्यानंतर आपल्याला थ्रेडिंगच्या दोऱ्याने कपाळावरचे केस जे आहेत ते आपण काढू शकतो। इथे तुम्ही वॅक्सिंगचा सुद्धा वापर करू शकता, वॅक्सने देखील हे केस आपल्याला काढता येतात। पण थ्रेडिंग करायला आल्यानंतर फोरहेड देखील आपल्याला क्लायंटचे करून द्यायचे आहेत। अशा पद्धतीने थ्रेडिंगचा दोरा पकडायचा आहे आणि क्लायंटला केसामध्ये हात लावायचा आहे, जेणेकरून त्यांचे जे क्लायंटचे केस आहेत ते मध्ये मध्ये येणार नाहीत आणि तिथली स्किनही टाईट होतील। दोन फायदे होतील त्याच्यामुळे। क्लायंटला एक हात खाली डोळ्यावर आणि दुसरा हात त्यांच्या कपाळावर म्हणजेच डोक्याजवळ ठेवायला लावायचा आहे, स्ट्रेच करून ठेवायला लावायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळे केस रिमूव्ह करून टाकायचे, सगळे काढून टाकायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे दोन्ही आयब्रोजच्या मधले जे केस आहेत ते काढायचे आहे। सगळ्यात शेवटी हे प्रोसिजर करायचे आहे। जर तुम्ही मध्ये आधी केली तरी चालेल, पण शेवटी जर केली तर दोन्ही आयब्रोज सेम झाल्यात की नाही हे आपल्या लक्षात येईल। अशा प्रकारे आयब्रोज करता प्रॅक्टिस केली तर अतिशय उत्तम अशा प्रकारे आयब्रोज झाली।